नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र राज्याची सर्वसामान्य माहिती पाहणार आहोत. ही माहिती स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याचा विस्तार जर आपण पाहिला तर तो अशा पद्धतीने आहे. अक्षवृत्तीय विस्तार 15.8 इंच उत्तर ते 22.1 इंच उत्तर. रेखावृत्तीय विस्तार 72.6 इंच पूर्व ते 80.9 इंच पूर्व. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ हे सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. दक्षिणोत्तर अंतर सुमारे 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम अंतर हे सुमारे 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याला समुद्रकिनारा हा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्र राज्याचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे हे भाग आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 35 जिल्हे आहेत आणि 33 नगर जिल्हा परिषदा आहेत. जे एकूण 35 जिल्हे आहेत त्यापैकी मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. त्यामुळे जिल्हे 35 आहेत परंतु जिल्हा परिषदा या 33 आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये तालुके हे 355 आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही 11,23,72,972 होती. ग्रामीण लोकसंख्या ही 54.77% होती तर शहरी लोकसंख्या ही 45.23%. पुरुष स्त्री प्रमाण महाराष्ट्रातलं जे आहे ते आहे दर 1000 पुरुषामागे 925 स्त्रिया. महाराष्ट्राची एकूण साक्षरता ही 82.91% आहे. त्यापैकी पुरुष साक्षरता ही 89.82% तर स्त्री साक्षरता ही 75.48% एवढी आहे. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची जर घनता आपण पाहिली तर ती आहे 365 प्रति चौरस किलोमीटर. आता महाराष्ट्र राज्याची जी सीमा आहे त्याविषयी माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पूर्व आणि ईशान्य भाग आहे. यामध्ये छत्तीसगड हे राज्य आहे. पश्चिमेस अरबी समुद्र आहे या ठिकाणी. दक्षिणेस गोवा आणि कर्नाटक आहे. हे गोवा आणि या ठिकाणी कर्नाटक आहे. आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे. या ठिकाणी हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा असं आपल्याला म्हणता येईल. किंवा आग्नेयेस आंध्र प्रदेश नाही तेलंगणा हे राज्य आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेश नसेल, हे असेल तेलंगणा. उत्तरेस आहे मध्य प्रदेश. या ठिकाणी उत्तरेस हे मध्य प्रदेश आहे. वायव्येस गुजरात राज्य आणि त्यासोबत दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहेत. तर या ठिकाणी वायव्येस गुजरात हे राज्य आहे आणि त्यासोबत दादरा नगर हवेली या ठिकाणी आपण पाहू शकतो इथं हे केंद्रशासित प्रदेश आहेत. दादरा नगर हवेली, दमन आणि दीव हे. महाराष्ट्र विशेष आपण आता पाहूया. महाराष्ट्राचे जे राज्यफळ आहे ते आहे आंबा. महाराष्ट्राचे राज्यफूल हे मोठा बोंडारा किंवा त्याला तामन असे म्हणतात, हे ते फूल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो कबुतराच्या जातीतील हरावत हा पक्षी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा शेकरू आहे. शेकरू म्हणजे काय आहे तर ती एक मोठ्या आकाराची खार आहे. आणि शेवटी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा ही मराठी आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या छोट्याशा भागामध्ये महाराष्ट्र राज्याची संकीर्ण माहिती पाहिली. पाहत राहा अभिनव स्टडीज. धन्यवाद.